हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एक खूप छान असा केक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण या केकने माझे मात्र नाकी न वाढले हे तुम्हाला पुढे व्हिडिओ बघून समजेलच। चला, काय होतं माहिती आहे का, कस्टमर काय करतात, कुठलेही गुगलवरचे वगैरे फोटो उचलतात आणि आपल्याला सेंड करतात आणि सेम असाच पाहिजे असं सांगतात। मग ते विचार करत नाही की याही एक होम बेकर आहेत आणि ह्यांच्याकडे हे सर्व साहित्य अवेलेबल आहे का, हे विचारत नाहीत। असो, चला आता मी घेतला केक करायला। कसा करायचा आहे हे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतेच। तर आता इथे मी फॉन्डंटचा एक असा राऊंड शेप तयार करून घेतला आणि एका छोट्या वाटीने मी कट करून घेतला, लाटून थोडा जाडमध्ये केलाय, कारण हा केकवरती आपल्याला उभा करायचा आहे। आता इथपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत होत्या आणि काही थोडेसे फ्लावर्ससुद्धा मी तयार करून घेतलेत, काही पिंक कलरचे आणि काही व्हाईट कलरचे, आणि छोटे मोठे केलेत, काही छोटे काही मोठे अशा पद्धतीचे। बघा, या शेपचे फ्लावर्स त्यांना हवे होते, म्हणजे त्यांनी जे केकचा पिक्चर मला सेंड केला होता त्यावरती या पद्धतीचे फ्लावर्स होते। म्हटलं चला देईल मी बनवून। तर त्यांना अजून एक केक होता त्यांचा, तोही मी तुमच्याशी शेअर करेन। आणि त्यानंतर 2 केक त्यांना पाहिजे होते मुलीसाठी, आणि सकाळी लवकरच पाहिजे होते 10 वाजता। त्याच्यामुळे मी अर्ध प्रिपरेशन जे आहे क्रमकोटपर्यंत आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं रात्री, आणि त्याच्यानंतर सकाळी हे केक मी करायला घेतले। अगदी तन मन लावून आपण करत असतो हे केक, आणि पुढे जाऊन तुम्ही बघालच की काय झाले ते। मला कधी कधी माझ्यावरती चिड येते की आपण इतका जीव तोडून केक करतो आणि असे काहीही पिक्चर्स जर का असले तर करायचं काय। असो, हा क्रमकोट मी रात्रीच करून ठेवला, कारण सकाळी लवकरच द्यायचे होते 10 वाजता 2 केक। म्हटलं आता ह्याला पर्याय नाही। मी एक जेल कलर वापरला बरं का, पर्पल कलरचा, पण तो थोडासा काळपट म्हणजे कोणता पर्पल, हां सॉरी, असा ब्राईट पर्पल नाही झाला, मला थोडासा तो डल वाटला, म्हणून मी पुन्हा माझ्याकडे ब्लॉसमचा पर्पल कलर आहे तो टाकला। मग तो टाकल्याच्या नंतर अगदी मला हवा तसा पर्पल कलर झाला, एकदम ब्राईट असा। मग मी त्याने पूर्ण केक जो आहे तर तो कव्हर केला। तर त्यांनी मला जो पिक्चर सेंड केला त्याला पर्पल कलरच होता, लाईट पर्पल कलर, म्हणून मग मी पर्पल कलरने पूर्ण केक कव्हर केला। केक आहे अर्धा किलोचा, चॉकलेट फ्लेवरचा। आणि हे बघा काय झालं हे सुद्धा तुम्हाला सांगते। ह्यावरती रात्री करून ठेवल्यामुळे मी रात्री डीप फ्रीज बंद करते, त्यावरती जे बर्फ जमा झालं होतं तर ते केकवरती पडलं। मग ती केक क्रीम जी आहे ती एक्सेप्ट करत नव्हती, म्हणून मग तो वरचा बर्फाचा जो पार्ट होता तो सगळा काढून घेतला आणि मग फायनल फिनिशिंगला पुन्हा एकदा केला। मग व्यवस्थित झाला, पण बर्फावरती क्रीम बसत नव्हती, म्हणजे ती सुटत होती, म्हणून मग मी वरचा पार्टच काढून घेतला त्याचा, म्हणजे जो बर्फाचा पूर्ण पडलेला होता। ॲक्च्युली तो मग पाहिलाच नाही आधी, नाहीतर मग मी काढूनच घेतला असता अगोदरच। असो, चला छान अशी फिनिशिंग मी करून घेणार आहे लाईट पर्पल कलरमध्ये, आणि मग आपण केकचं पूर्ण डेकोरेशन पाहणार आहोत। तर डेकोरेशन खूप छान झालं, केकही छान होता, असं काहीच नाही, मला कस्टमरचंही काही वाटत नाही। पण मला असं वाटतं की कस्टमर जेव्हा पिक्स पाठवतं तेव्हा आपण गावी राहतो, आपण एक होम बेकर आहोत, शिवाय आपल्याला कायमच ऑर्डर सुरू असतात। मग आपण जो पिक्चर पाठवतोय ते सामान या लोकांकडे आहे की नाही, हे सुद्धा थोडा विचार करावं असं मला वाटतं कस्टमरने। हे बघा, कस्टमर राजा आहे, कस्टमर विचार करू शकत नाही, किंवा कस्टमरनी का विचार करावा। पण असं नाही की आपण सिटीमध्ये राहतो, ते जे सांगतील ते मी लगेच आणू शकते असंही नाही। मी राहते खेड्यामध्ये, तिथून मला जवळपास 30 किलोमीटर कुठेही मला एकतर डावीकडेही 30 किलोमीटर जावं लागतं काही गोष्टी आणायला, आणि उजवीकडेही, म्हणजे दोन्हीकडेही, संगमनेर असो किंवा नारायणगाव असो, मला 25 किलोमीटर ते 30 किलोमीटर जावं लागतं। मग असं नाही की मी लगेच अवेलेबल करू शकेन। बरं, केक आहे 300-400 रुपयांचा, 400 रुपयांच्या केकसाठी मी लगेच तर जाऊ शकत नाही ना काही आणायला। तर असो, चला आता काय झालं, जो आपण राऊंड बनवला होता ना, तर तो इतका प्रॉपर नाही, तो असा सॉफ्टच राहिला। मग मी म्हटलं आता हा व्यवस्थित केकवरती उभा कसा करायचा। मग मी काय केलं, व्हाईट चॉकलेट मेल्ट केलं डायरेक्टली कढईत, अगदी कमी गॅस करून ही छोटीशी कढई घेतली, त्यामध्ये थोडंसं घेतलं चॉकलेट, आणि मग ते टाकून, म्हणजे मेल्ट करून त्यामध्ये पिंक कलर टाकला, आणि या पद्धतीनं म्हटलं एक राऊंड बनवावा। आणि राऊंड कसा करायचा, तर आता राऊंडला सुद्धा म्हटलं कट करावा लागेल प्रॉपर असा राऊंड शेप करण्यासाठी। पुढे जाऊन मी तुम्हाला तो पिक्चरसुद्धा दाखवते केकचा। तर आता हे थोडंसं फ्लॅट करून घेतलं, कारण खूप जाड झालेलं हे, म्हटलं थोडंसं पसरवून घ्यावं आणि मग ह्याला कट करावं थोडं सेमी सेट झालं की। मी काय केलं, सेमी सेट लवकर होणार नाही,
जाड आहे म्हणून मग मी फ्रीजमध्ये डीप फ्रीजमध्ये ठेवला. आता हे बघा, हे एकदम सॉफ्ट आहे. हे केकवरती कसं उभं करणार ना, म्हणून मी हे डोकं चालवलं. सेमी सेट झाल्याच्या नंतर या पद्धतीचा एक डब्बा घेतला आणि कट करायला गेले. पण ते सेमी सेट न होता पूर्ण जास्तच सेट झालं, म्हणजे कडकच झालं. आणि डब्बा घेतला, डब्बा काढला आणि बघा या पद्धतीने डब्बा थोडासा मी प्रेस केला वरतून, तर डायरेक्टली आतमध्ये जे राऊंड होता तो तुटला गेला. आता काय करायचं, म्हणजे खूप असे प्रॉब्लेम्स होतात. तर हा पूर्णच्या पूर्णच राऊंड तुटला गेला. मग अख्खं चॉकलेट काढलं, पुन्हा कढईत टाकलं, पुन्हा मेल्ट करून घेतलं. मग आता सेकंड टाईम मेल्ट करायला थोडासा प्रॉब्लेमच येतो, तरीही मी केलं. आणि मग पुन्हा एकदा ते पेपरवरती पसरवलं. आणि मग नंतर मात्र मी काय केलं, डब्बा जो आहे फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर फ्रीजमध्येच हा डबा ठेवून दिला. तर हे बघा, या पद्धतीचा केक आहे आपल्याला जो बनवायचा आहे तो. नंतर मी डब्बा त्यावरती ठेवला आणि मधून डबा थोडा हलवत होते, म्हणजे जास्तही सेट व्हायला नको. तरीही ते सेट झालं आणि या पद्धतीचा एक राऊंड आपल्याला मिळाला, जसा की केकवरती लावलेला आहे तसा. असो, चला फायनली माझं हे फायनलचं डेकोरेशनसाठी रेडी झाले. आता केक घेतलाय. केकवरती लिहिलेलं होतं दिव्या नाव आणि त्यांना क्रीमनेच हवं होतं, जसं की त्यांनी मला पिक्चर सेंड केला त्यावरती होतं तसंच दिव्या असं नाव लिहिलेलं पाहिजे होतं. म्हणून मग मी दिव्या नाव लिहून घेतलं आणि मग बाकीचं डेकोरेशन केलं. कारण म्हणलं डेकोरेशन केल्याच्या नंतर पुन्हा नाव लिहायला मला जागा पुरायची नाही, म्हणून अगोदर नाव लिहिलं. आणि मग नंतर आपण जे फ्लावर्स आहेत तर ते लावून घेतले. आता हे जे फ्लावर्स आहे हे सेंटर्ड फ्लावर्स म्हणून येतात. हे नॉन एडिबल आहेत. हे तुम्हाला केकच्या डेकोरेशन मटेरियलच्या शॉपमध्ये कुठेही मिळून जातील. खूप असतात, म्हणजे वेगवेगळ्या कलर्समध्ये वगैरे. मीही माझ्याकडे आहेत म्हणून ते यूज केले. ॲक्च्युली त्यांच्या केकवरती होते सगळे पिंक कलरचे, पण माझ्याकडे अवेलेबल फक्त एकच होतं. मग मी व्हाईट कलरचे वापरले आणि काही जिप्सीसुद्धा होती. आणि त्यानंतर या पद्धतीचे जे फ्लावर्स आहेत तर ते मी सगळे केकवरती फाउंटनचे लावून घेतले. आता मी लावून ठेवणार होते कारण ते 10 वाजताच घ्यायला येणार होते, म्हणून हे 9:45 वाजता मी डेकोरेशन केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. पण कस्टमर जे आहे ते आले केक 12 वाजता घ्यायला. आता हे बघा, माझं कसं आहे, मला 10 वाजताचं टायमिंग सांगितलं म्हटल्यावर तेव्हा रेडी करणं माझं कर्तव्य आहे. पण ते केव्हा न्यायला येतील हे मी नाही सांगू शकत. पण असो, तरीही मी त्यांना एक कॉल केला आणि त्याच्यानंतर ते आले. आता आपण जो पिक्स पाहिला त्यावरती या पद्धतीचे फ्लावर्स लावलेले होते. म्हटलं ते राहायचे नाही, म्हणून मग मी थोडी क्रीम लावली आणि त्यावरती हे फ्लावर्स चिटकवले. पण ते जेव्हा मी खाली प्रेस केलं तर ते फ्लावर्ससुद्धा वरती आले. एवढं काही फारसं डेकोरेशन म्हणजे केलं मी, पण असं म्हणजे अगदी काय म्हणतो आपण त्याला, कसं समजून उमजून केला, त्याला कसं करायला पाहिजे. केक इतका काय हार्ड नाही आहे, पण तो जो उभा करायचं होतं मला ते जमत म्हणजे कसं करावं हे कळत नव्हतं. तर आता इथे मी हॅपी बर्थडेचा एक टॅगसुद्धा लावलं आहे. ॲक्च्युली त्यांचं छोटं होतं त्या राऊंडवरती लावलेलं, पण हे मी माझ्याकडे जे होतं ते मोठं लावलं आणि नंतर राहिलेले फ्लावर्स अशा पद्धतीने अरेंज करून घेतले. असो, या पद्धतीने थोडे स्प्रिंकलर्स टाकलेले आहेत आणि केक रेडी झालेला आहे. केकचे मी 500 रुपये घेतले त्यांच्याकडून अर्धा किलोचे आणि काही बटरफ्लायसुद्धा लावलेले आहेत. तर फायनली अथक परिश्रमानंतर हा केक तुमच्यासोबत रेडी आहे. कसा वाटला तुम्हाला हा केक कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि यासोबत आणखी एक केक आहे तोही लवकरच येईल. तर चला भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.